संबंधित सहाय्यक आयुक्त आणि सहआयुक्त यांना मी तात्काळ निलंबित करत आहे। अध्यक्ष महोदय, नाशिक विभागातील अन्न अधिकारी संबंधित ठेकेदाराकडून हप्ते घेऊन या ठिकाणी त्यांना पाठीशी घालताय। अन्न व सहाय्यक अधिकारी व संयुक्त अधिकारी अन्न निरीक्षक अधिकारी हे तिन्ही अधिकारी व्यापाऱ्यांना पाठीशी घालताय। वारंवार वर्तमानपत्रात येत आहे, वारंवार मुद्दा गाजताय, पण त्याच्यामध्ये अजिबात या ठिकाणी लक्ष नाही। प्रश्न माझा असा आहे की याच्यावर अधिकारी मंत्री महोदय कारवाई करणार का, त्यांना निलंबित करणार का, असा माझा प्रश्न आहे। सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना जे काही या ठिकाणी व्यापाऱ्याला पाठीशी घालताय त्यांना सस्पेंड करणार का, अशी मंत्री महोदय माझी विनंती। ठीक आहे, चला चला मंत्री महोदय, हो थांबा जरा, नाही तुम्ही उत्तर द्या। बसा बसा, तुम्हाला परवानगी दिली नाहीये, बसा। अध्यक्ष महोदय, 25/3/25 ला नमुने घेतल्यानंतर ते अप्रमाणित होते, त्या दृष्टीनं तात्काळ त्या ठिकाणी कंपनी बंद करणं अपेक्षित होतं, परंतु तसं अधिकारी वर्गाकडून झालेलं नाही। ह्या भावनेशी, ह्या संवेदनेशी मी सुद्धा त्या ठिकाणी मान्य करतो आणि त्या दृष्टीनं थांबा हो, ऐकून तर घ्या। नाही हे काय बरोबर नाही, बसून घ्या। थांबा बसून घ्या, 1 मिनिट। तशा जो पद्धतीनं स्कोप मध्ये त्याचं उत्तर पहिली येईल, नाशिक स्कोपच्या बाहेर आहे त्या प्रश्नात त्याचा उल्लेख नाहीये, त्यामुळे ते माहिती घेऊन काय ते उत्तर देतील। नाही, नाशिकच्या अंतर्गतच संबंधित सहाय्यक आयुक्त आणि सहआयुक्त हे त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून एकूण सदस्यांच्या भावना पाहता आणि मनुष्याच्या जीवन मरणाचा प्रश्न पाहता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ कार्यवाही करून सदर कंपनीला त्या ठिकाणी बंद करणं अपेक्षित होतं। ही सभागृहाची भावना पाहता त्या ठिकाणचे संबंधित सहाय्यक आयुक्त आणि सहआयुक्त यांना मी तात्काळ निलंबित करत आहे आणि जी चालू असलेली सुरू असलेली फॅक्टरी आजही, 1 मिनिट, आजही नाशिक प्रश्न हा नंदुरबारचा आहे, त्यामुळे त्या विभागातले पुढे जाऊया, त्या संदर्भात सांगितलं आणि जी कंपनी आजही त्या ठिकाणी सुरू आहे ती तात्काळ बंद करण्यात येईल। नाही ओ, तुम्ही ह्या स्पीडने गेलात तर त्यांचं खातं रिकामं होईल।